आज आपण झणझणीत असा मिसळ पाव बनवणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती आपण 2 कांदे भाजून घेऊ. इथं मी 4 लोकांसाठी मिसळ पाव बनवते, त्यामुळे त्याच अंदाजाने सगळं सामान घेतलेलं आहे. कांदा आपल्याला पूर्णपणे भाजायचा आहे, त्याचं वरचं साल पूर्णपणे असं काळं झालं पाहिजे. कांदा पूर्णपणे भाजला गेला की मग आपण गॅसवरतीच खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. असा गॅसवरती कांदा आणि खोबरं भाजून जर मिसळपाव बनवला तर त्याची एक चव वेगळीच येते. त्यामुळे तो तव्यात न भाजता तुम्ही अशाच पद्धतीने गॅसवरती भाजा किंवा चुलीत भाजलं तरीसुद्धा चालेल. पण इथं आपल्याकडं चूल नसल्यामुळे मी इथं गॅसवरतीच भाजते आहे. खोबरंसुद्धा आपल्याला पूर्णपणे काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा, लसूण, जिरे, कोथिंबीर आणि हे भाजलेलं खोबरं टाकून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आपल्याला गॅसवरती एक टोपामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. मिसळ बनवताना तेल थोडंसं जास्तच घ्यायचं, म्हणजे कट छान येतो. तेल गरम होऊ द्यायचं व्यवस्थितपणे आपल्याला. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मिसळ बनवताना कढीपत्ता टाकलंच पाहिजे आणि टाकायचाच, कारण त्याची चव छान येते. कढीपत्ता तेलात छान तडतडू द्यायचा आहे आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये हे हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छानपैकी परतू द्यायचं आहे. मिसळ बनवण्याच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण इथं मी गॅसवरती भाजून करते आहे. शक्यतो बऱ्यापैकी लोक तव्यावरतीच कांदा भाजून घेतात, पण त्यापेक्षा असा गॅसवरती कांदा भाजल्याने त्याची चव छान येते. आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मिसळ मसाला टाकून घेऊ आणि खोबऱ्याचं वाटण मिक्स करून घेऊ. छान असं परतू द्यायचं आहे ते आपल्याला. ह्या मिसळमध्ये मी मोजकेच मसाले घेतलेले आहेत. 2 ते 3 मसाल्यांपेक्षा जास्त कोणताच मसाला यामध्ये टाकला नाही. कमीत कमी मसाल्यांमध्ये चवदार अशी मिसळ आपल्याला बनवायची आहे. आता आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिट बारीक गॅसवरती आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. नंतर दुसरीकडे आपल्याला भाजलेले कांद्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे. थोडंफार कांद्याचं राहिलं तरी चालेल, सगळंच कांद्याचा काळापणा नाही काढायचा आपल्याला, थोडंफार राहू द्यायचं. कांद्याची सालं काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला आपल्याला बारीक करायचा आहे. कांद्याची सगळी सालं काढून झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेऊ. पाणी न टाकता आपल्याला हा कांदा बारीक करायचा आहे. गॅसवरती भाजला असल्यामुळे त्याचं साल असं पटकन निघतं. फक्त तो थोडासा थंड होऊ द्यायचा, असं बिना चाकूचं सुद्धा ते साल निघतं. पाणी न टाकता आपल्याला हे वाटण करायचं आहे. कांदा बारीक करताना पाण्याची गरज शक्यतो नाही पडत, कारण कांद्यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळं त्यात पाण्याची गरज नाही पडत.
आता कांदा बारीक करून घेऊ आपण मिक्सरला. आणि कांदा मिक्सरमधून काढून झाल्यानंतर आपण त्याच भांड्यामध्ये एक टोमॅटोसुद्धा बारीक करून घेऊ. टोमॅटोच्या पण आपल्याला अशा बारीक खापा करायच्यात आणि तो सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. दोन कांदे घेतले तर त्याला छोटासा आणि बारीक टोमॅटो घ्यायचा आहे. जास्त टोमॅटो मोठा नाही घ्यायचा आपल्याला. आता आपल्या खोबऱ्याच्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे, तर आपण त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकू. इथं 1 वाटी मटकी घेतली आहे मी, छोटी 1 वाटी. आणि मटकी टाकल्यानंतर सगळं एकदा मिक्स करून घेऊ. आता आपली मटकी मिक्स करून झालेली आहे मसाल्यामध्ये. तर आपण त्यामध्ये कांदा टोमॅटोचं वाटण टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इकडं आपण मिक्स करतोय वाटण, तोपर्यंत आपल्याला गॅसवरती दुसऱ्या बाजूला एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे मिसळमध्ये टाकण्यासाठी. आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मसाला मिक्स करून घेऊ, म्हणजे खाली लागणार नाही, करपणार नाही. गरम झालेलं पाणी आता आपण मिसळमध्ये ओतून घेऊ आणि मिसळ मिक्स करून घेऊ. त्याच्या कुठे गाठी नाही राहिल्या पाहिजे. नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला टाकून घेऊ, त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून. आणि वरतून 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आपण सुरुवातीला मीठ नाही टाकलं, त्यामुळे आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं व्यवस्थित. मिसळ आपल्याला जास्त पातळही नाही ठेवायची आणि जास्त घट्टही नाही ठेवायची. आता 10 ते 15 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती मिसळ उकळू द्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मिसळला किती छान असा कट आलेला आहे, किती छान तरी आलेली आहे. झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आपली दिसत आहे. आता आपण वरतून त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपली मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता खायच्या वेळेला आपण मिसळ सर्व करून घेऊ. सगळ्यात आधी आपल्याला खाली मटकीचा थर द्यायचा आहे. मटकी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि मटकी टाकून झाल्यानंतर त्यावरती थोडं फरसाण टाकून घ्यायचं आहे. फरसाण टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडीशी तरी टाकून घ्यायची आहे आणि वरतून शेवटी कांदा लिंबू टाकून घ्यायचे. तयार झाली आपली झणझणीत मिसळ. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मिसळ बनवून बघा. बनवायला अतिशय सोपी, खायला एकदम चवदार आणि जरासुद्धा चुकणार नाही अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने मिसळ झालेली आहे आपली. सोबतीला कांदा लिंबू आणि पाव. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड थँक्स फॉर वॉचिंग.